आकाशवाणी नागपूर. समृद्धी शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यात मोठ्या संख्येनं असलेल्या भाडेतत्वावरील शासकीय जमिनीवर स्वतःचीच मालकी सांगणाऱ्या संस्था, कंपन्या, प्राधिकरणे तसंच व्यक्तींना अशा सर्व भाडेपट्ट्यावरील जमिनींच्या अधिकार अभिलेखात कब्जेदार म्हणून केवळ महाराष्ट्र शासन हीच नोंद करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. महसूल विभागानं याबाबत परिपत्रक जारी केले असून संपूर्ण राज्यात पुढील 3 महिने विशेष मोहीम अशा नोंदी तपासून त्या कब्जेदार म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नावावर करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बावनकुळे यांनी दिले आहेत. अंमली पदार्थांच्या विरोधातील लढा हा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह समाजातील सर्वांना सोबत घेऊन युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये यासाठी ऑपरेशन थंडर ही मोहीम सुरू केली. याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असून ज्येष्ठ नागरिकही यासाठी पुढे सरसावले आहेत. अंमली पदार्थांची पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यासोबतच युवकांमध्ये जनजागृतीवरही नागपूर पोलीस भर देत असून समाजानं या अंमली पदार्थ विरोधी लढ्यात सहभागी व्हावे आणि पोलिसांना सक्रिय सहकार्य करावे असं आवाहन नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी केलं आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे अमरावती कृषी विभागाचे आवाहन करण्यात आले असून 2026-27 या वर्षात राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी मिनी ऑइल मिल घटकाचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेत वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि मूल्य साखळी भागीदार गटांना 40 ते 50% अनुदान मिळणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केलं आहे. हवामान. आज सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 42.1 डिग्री सेल्सिअस तर नागपूर येथे कमाल तापमान 41.6 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 25.2 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ वाऱ्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.